पुंडलिकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दैविहेशा गुणमयी मम माया दुरत्यया. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. भगवंत काय करतात, या मायेचं दुस्तर आहे व हे तरुण जाण्याकरता मग त्याचं वर्णन करतात. ही त्रिगुणात्मक, ही माझी त्रिगुणात्मिका दैवी. काय ही एषा गुणमयी मम दैवी माया दुरत्यया. ही तरुण जाण्यास दुरत्यया म्हणजे कठीण आहे. ए माम एव प्रपद्यन्ते, जे फक्त मलाच शरण येतात, मला नाही म्हटले मलाच, ते येता मायाम तरंती. माम एव चकार ते येता मायाम तरंती, ते ह्या मायेला तरून जातात. आता महदादी हे माझी माया उतरोनिया. आता महदादी हे माझी माया, काय ज्याच्या आधी महतत्व आहे अशी असणारी ही महदाधिक माया पार करून, उतरोनिया म्हणजे पार करून, मी होईजे, मी व्हावं, हा असा असणारा अनुभव कशाने साध्य होईल, म्हणजे मद्रूप होणे, मला प्राप्त होणे, ही क्रिया कशा प्रकारे साध्य होईल. मग त्या मायेचं वर्णन केलं की ब्रह्मचळाचा आधाडा. ती काय म्हणले, ब्रह्मरूपी पर्वतापासून, काय पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून ती तिथून निघाली. कशी निघाली, पहिल्या संकल्प जलाचा उभारा. एकोहम भविष्याम, असं एकलीन कंठेची मनवणी आईने केली निर्माण 14 भुवने. हे ना, पूर्वी कोटीचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. तेथे एक ढालगज निर्माण झाली. ही ढालगज आहे ती माया. पहिल्या संकल्प जळाचा उभारा, सवेची महाभूतांचा बुडबुडा साना. साना बुडबुडा थोडा बुडबुडा आला महाभूतांचा, म्हणजे पंचभूत उत्पन्न झाली. जे सृष्टी विस्ताराचे नि ओघे चढत, सृष्टीच्या विस्ताराच्या ओघाने म्हणजे पुढे वाहत असताना, काल कलनेचे नि वेगे, म्हणजे काळाच्या गती, काळ गतीच्या वेगाने ती काय झाली, वाढली. आणि पुढे चालत असताना, वाहत असताना, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. प्रवृत्ती आणि निवृत्तीचे असणारे उंच असणारे जे काही तीर आहेत, तिनं ते पार केले, म्हणजे त्याला ओलांडून ती पुढे निघाली. हे दोन्ही मार्ग हे वेदाने सांगितलेले आहे. हो. मग प्रवृत्ती मार्ग म्हणजे कोणता मार्ग वेदाला, जो प्रवृत्ती म्हणजे विषयांच्या ठिकाणी, म्हणजे कर्माच्या ठिकाणी कर्ममार्ग, ती कशी, ती वेदाने सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे कर्माचा विचार आहे. आणि निवृत्ती मार्ग पण तो वेदाने सांगितला. पण हा याच्यामध्ये मनुष्य इतका भ्रमित होतो काही, ते हे दोघांना पण बाजूला, म्हणजे तो प्रवृत्ती मार्ग पण नाही, निवृत्ती मार्ग पण नाही, त्याच्यामध्ये पूर्ण गुंतून कसा जातो तो असं होते. म्हणजे प्रवृत्ती निवृत्ती मार्ग, इथं प्रवृत्तीचा अर्थ हे विषयासक्त असं कर्ममार्ग आणि निवृत्ती म्हणजे मोक्ष मार्ग. दोन्ही म्हणजे थोडक्यात या प्रवृत्ती निवृत्तीची मार्गाला सोडून देतो. याचा अर्थ काय, वेदांची आज्ञा वेदांची आज्ञा, बरोबर आहे. वेदांची आज्ञा ओलांडून तो ते पाणी पार, म्हणजे त्या दोन्ही तीराच्या जे काही मर्यादा होती पाण्याला वाहण्याची, ते पाण्या मर्यादेच्या बाहेर ते पाणी वाहून गेलं. म्हणजे काय, मनुष्य काय करतो का, त्या शास्त्र आज्ञेला न जो मानता त्याच्या बाहेर कर्म करू लागतो. असं म्हणतात मी हे करतो का वाळतो, ते लगेच म्हणतात ते मला तसं वाटतं म्हणून मी तसं करतो. त्याला शास्त्र काय म्हणते याचा काही विचारच नाही. म्हणजे प्रवृत्ती आहे पण प्रवृत्ती मार्गाचा विचार नाही करत. हो, प्रवृत्ती मार्गाचा विचार नाही. निवृत्ती तर याच्या ठिकाणी उपरती नाहीच आहे, त्याच्यामुळे तो विषय सुटलाच. प्रवृत्ती निवृत्ती मार्गाचा विचार करत नाही, म्हणजे प्रवृत्ती निवृत्ती तुंगे तंटे सांडे. बरोबर. जे गुणगणाचे वृष्टी भरे भरली, गुणरूपी आभाळाच्या गुणरूपी ढगाच्या वृष्टीने ती भरली, म्हणजे त्रिगुणाच्या वृष्टीने ती भरली. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण भरली. मोहाचे ने महापुरे, मग तिला येतो मोहाचा महापूर. मग ती महापूर आल्यानंतर ती काय करते, महापूर आल्यानंतर यमाचे आणि नियमाचे जे काही नगर आहेत, शहर आहेत, त्याला ती पार बुडून टाकते आपल्या ओघामध्ये. मोहापासून सुरुवात झाली गीतेची मुख्य. हो, मोह संपला, गीता संपली. नष्टो मोह बरोबर. हा, जे द्वेषाच्या आवर्ती दाटत, त्याच्यामध्ये काय म्हणले, द्वेषाची आवर्ते, द्वेषाचे भोवरे सारखे येत आहे, म्हणजे द्वेषाचे लोंढ येत आहे सारखे. मत्सराचे वळसे पडत,
पुन्हा काय मत्सर. मत्सर कसा असतो म्हणजे दुसऱ्याचा मोठेपणा न सहन होणे, अशा प्रकारे हा मत्सर. मत्सर वळसे पडत, त्याच्यामध्ये काय मत्सराचे वळसे आहेत, बाबा हे वळण थोडं आहेत. हे दोन हे करा ना, द्वेष आणि मत्सर. माझी प्रमादादी तळपत महामीन. आता काय ठिकाणी प्रमाद उन्मत्तपणा वगैरे असा अर्थ केला, आणि इथे तरुण स्त्रिया वगैरे मोठे मोठे मासे संपत आहेत असा अर्थ केलेला आहे. भुलले जातात. भुलले जातात. हा, भुलणं म्हणजे तळपत महामीन. स्वतःचा विवेक विकून टाकून भुलतो मनुष्य त्या ठिकाणी. प्रपंचाची वळणे. जेथ प्रपंचाची वळणे कर्मा कर्माची बोभाणे. प्रपंचाचं वळण आहे. प्रपंचाचे वळणे बोभाने. कर्म कर्म आणि अकर्म. कर्म काय करतं? पुण्य उत्पन्न करतं. हो. कारण की संसाराचं गणितामध्ये, संसारामध्ये एक येतं कर्म, दुसरं येतं अकर्म. अकर्म. आपले हा. हो. आणि कर्म पुण्य उत्पन्न करणार आणि अकर्म पाप उत्पन्न करणार. आणि पुण्य काय करणार? सुखाचा भोग देणार, आणि पाप काय करणार? दुःखाचा. मग प्रपंचामध्ये हे एका पुण्याकडे जायचं, सुख भोगायचं कर्मामुळे, मग पुन्हा दुसरं वळण कशाचं? दुःखाकडे जायचं, पुन्हा इकडे सुखाकडे दुःखाचे. हे वळण वळणच आहे. हा, बरोबर. वरी तरताती वसाने सुखदुःखाचे. वरती तर सुखदुःखाची वसाने म्हणजे सुखाचे असणारे, विषय सुखाचे असणारा कचरा, लाकडं, हे काय त्या पाण्यावर तरंगतात. हे काय? सुखदुःखाचा कचरा. रतीची या बेटा आदळती कामाची आलाटा. जे तर प्रपंचाची वळणे, हा जी वळणे आहेत ना बाबा, हा, त्याचाच हा विस्तार आहे. कर्मा करण्याची बोभाने, वरी तरताती वसाने सुखदुःखाची. हा जो सगळा आहे ना, हे फक्त प्रपंचाच्या प्रपंचाचा वळणाचा विस्तार आहे. प्रपंचाच्या वळणाचा. बरोबर. प्रपंचाच्या वळणाचा विस्तारच त्या ओवीमध्ये माऊलीने केला. बरं. हा. रतीची या बेटा आदळती कामाची आलाटा. जिथ जीव फेन संघाटा संग दिशे. जसं पाणी एखाद्या बेटावर म्हणजे कुठंतरी आदळल्यानंतर काय होतं, त्याच्यापासून तिथे काय होतो? फेस उत्पन्न होतो. पाणी आदळल्यानंतर, वाजल्यानंतर. जसं आपण पाहतो ना, त्या बंधाराच्या खाली पाणी पडतं, मग तिथं कसा फेस उत्पन्न होतो, तशा प्रकारे म्हणले काय? रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा. म्हणजे एखाद्या बेटावरून खाली पाणी पडलं वा, म्हणजे उंचावून खाली पाणी पडलं, मग त्या ठिकाणी म्हणले काय? फेस तयार होतोय. आणि मग जीव फेन संघाटा संग दिसे. रती म्हणजे या ठिकाणी त्यांनी घेतलं का विषयाच्या बरोबर आहे. विषयाच्या बेटावर त्या पाण्याच्या लाटा आदळल्यानंतर, म्हणजे कामाच्या आटाला आदळल्यानंतर त्या ठिकाणी जीवरूपी फेस, अशा प्रकारे म्हणजे पुष्कळ जीव उत्पन्न होतात. अहंकाराच्या चळिया. अहंकाराच्या चळियावरी मदत्रयाची उकळिया. अहंकाराचा काय म्हणले? पुष्कळ पाऊस पडतो त्या ठिकाणी. वरी मदत्रयाची उकळिया. पुन्हा काय? विद्या, धन आणि सामर्थ्य, हे काय जे काय मद आहे, या मदाचे काय या ठिकाणी त्याच्या म्हणजे उकळ्या येतात व पाऊस पडल्यानंतर खालीवर पाणी असं होत राहते. जे तर विषय उर्मीच्या आकळ्या उल्लाळे घेते. म्हणजे काय? मदत्रयाच्या उकळ्या. मदत्रयाच्या उकळ्या काय करतात? विषय उर्मीची या आकळ्या विषयरूपी लाटाला व्यापून त्यावर अशा सारखं पाणी, काही ठिकाणी पंपात पाणी असं पाणी वर खाली उडत राहतं सारखं पाणी. पाणी आदळल्यानंतर काय होतं? पाणी उडतं. तशा प्रकारे त्या मदत्रयाच्या उकळ्या म्हणजे जसं काय त्यांच्या ठिकाणी काय काही नुसतं वर्णाचा अभिमान असतो. हा, मग काही मग असे उडतात ना स्वतःच्या सामर्थ्याने. काहीला विद्या असली का मग त्याच्यामध्ये ते असे उडत राहतात सारखे. काही सामर्थ्य असलं, काही धनामुळे असे उडत राहतात स्वतःच्याच गोष्टीमध्ये. मदत्रय आहे. विद्या, धन आणि सामर्थ्य म्हणजे शरीरामध्ये असलेलं बळ असं म्हणा, काय इतर काही बळ. उदय अस्ताचे लोंढे पाडित जन्म मरणाचे सोंडे. उदय आणि अस्त हे जुनी एक, हेच कोणी एक काय आहे? लोंढे म्हणजे लाटा आहेत. लोंढे मोठा मोठाले, एकाएकी येणाऱ्या मोठ्या मोठ्या लाटा लोंढे, किंवा एकाएकी मोठा पाऊस पडला मग मोठा लोंढा येतो बा, तर आपण म्हणतो ना लय मोठा लोंढा आला. तशा प्रकारे उदय असताचे लोंढे काय करतात? ते जन्मरूपी जन्म आणि मरणाचे असणारे जे काय मोठे मोठे बुरुज आहेत म्हणा, दगड आहेत, ते काय करतात? त्यांना खाली पाडतात. जे तर पांचभौतिक बुडबुडे होत जाते. मग त्याच्यामुळे काय होतं? त्या ठिकाणी पांचभौतिक, पंचरूपी भूतच हेच कोणी एक काय? बुडबुडे त्या ठिकाणी उत्पन्न होतात. असं आपण एखाद्या पाण्यात दगड टाकला तर खालून कशा बुडबुडे बरोबर येतात, अशा प्रकारे हे मोठे मोठे दगड खाली पडले पाण्यात, लोंढा आला, खाली दगड पाण्यात पडले, मग खालून काय येतात? बुडबुडे येतात. म्हणजे काय? अजून पुन्हा पांचभौतिक जीव तयार होतात. जन्म मरण. समोह विभ्रम मासे गेळताती धैर्याचे आमिषे. समोह विभ्रम, अविवेक आणि काय अर्थ? अविवेक आणि गोंधळ हेच कोणी मासे काय करतात? ते काय कोणतं आमिष गिळतात?
धैर्याचं आमिष म्हणजे अविवेक आणि संमोह काय करतो, मनुष्याच्या धैर्याला नष्ट करतो. मग हे अविवेक आणि संमोह हेच कोणी एक भाषे काय करतात, धैर्याचं आमिष खाऊन टाकतात. तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे, तेथ अज्ञानाचे वळसे देवडे भोवत, मोठा मोठाले असणारे अज्ञानाचे भोवरे फिरतात मले त्या ठिकाणी, काय त्या पाण्यामध्ये. अज्ञानाला काय म्हटलेलं आहे, मोठा भोवरा म्हटलेला आहे. का त्या अज्ञानामध्ये जसं मोठ्या भोवऱ्यातून कोणी असं बाहेर निघत नाही, तसं अज्ञानामधून बाहेर लवकर निघत नाही. निघत नाही हा वेगळा भाग झाला. हा पण त्याला मरावं लागतं. हा एवढा आहे मोठ्या भोवऱ्यात. हा एक माझा पॉईंट आहे, मोठ्या भोवऱ्यात काय मरल्याशिवाय पर्याय नाही बा. कारण मोठा भावरा लहान भावरा असला ठीक आहे, पण जो मोठा भावरा आहे त्यांच्या त्या भावऱ्याचे ज्ञानोबरांनी याच्यात वर्णन केले मदालसेमध्ये. देह भाव व्यापिलासी तू चुकवी जन्म मरण, अज्ञान पण सांडून या तू चुकवी जन्म मरण. हे अज्ञानाचा जो भोवरा आहे ना, बरोबर आहे. हा जर तू सांडला नाही, याच्यातून जर ह्या भोवऱ्यातून जर बाजूला नाही आला ना, गर्भवास कटारे दुःख म्हणून तुला तिकडे जावं लागणार. एंट्री डायरेक्ट खाली पाताळातच. हा बरोबर. भ्रांतीचे नि खडुळे रेवले आस्तेचे अवगाळे, काय म्हणले, जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूपी गाळात एकच काय ते आता सहसा काय असं नदीचं पाणी सहसा गडूळ राहते, त्यात पुन्हा त्यात चिखल, नेमकं कळून येत नाही ना चिखल आहे का पाणी, तेच कळत नाही कधी कधी. हा हे ते रोवणले भारी सांगितलं. हा भ्रांती काय विषयांकडे धाव होणं हे एक वेगळा भाग झाला. विषयांच्याकडे धाव कशामुळे होते, फक्त भ्रांतीमुळे होते. हा भ्रांतीचं काम संपलं, फक्त ते काय करतं, धावायचं काम सोडून देतं आपल्याला. भ्रांती काय करते, फक्त माणसाला सोडून देते विषयांकडे. बरोबर. कारण आपल्याला काय वाटतं सुख त्याच्यात मिळेल, बरोबर ना. ही झाली भ्रांती. भ्रांतीला तो पदार्थ आहे तसा न दिसता वेगळा दिसतो आणि आपण त्याच्या मागे पळायला लागतो, जसं आशा. आणि आशा काय करते, आता त्याचं काम संपलं भ्रांतीचं, आशा त्याला बांधूनच ठेवते. असं म्हणून ते गाळामध्ये रुतून ठेवलं, असे रूप केले ते. बरोबर. किंवा सुरुवातीला पाणी असं गडूळ, समजा तो भ्रांतिरूपी गडूळपणा, त्याच्यातून पुढे चालला, पुढे गेला आणि पुढे मग चिखल लागला, चिखल लागला. मग त्या गडूळपणाचं काम संपलं, आता चिखलाने त्याला बरोबर पॅक करून टाकलं त्याच्यामध्ये. भ्रांतीचे नि खडुळे रेवले आस्तेचे अवगाळे, एकदम भारी. रजगुणाची ने खळाले स्वर्ग गाजे. आता पाण्याचा आवाज असतो ना वाहत असताना, खळखळ पाणी येतो, म्हणले त्या रजगुणाच्या खळाने स्वर्ग गाजे, म्हणजे तो रजगुणाचा आवाज कुठे गेला, म्हणले स्वर्गामध्ये जातो. म्हणजे रजगुणी मनुष्य इतकं कर्म करत राहतो, मग त्या कर्माच्या नाही इच्छा ठेवून कर्म करत राहतो, मग त्याच्यामुळे ते जातो कुठे, स्वर्गामध्ये. असं रूप केलं. कारण की फक्त इतकाच आहे त्याच्यामध्ये, रजगुणामध्ये कर्म आहे, कर्म वाईट नाही, फक्त काय आहे त्याच्या ठिकाणी विवेक नसतो, ज्ञान नसतो. अडकलेला मनुष्य अज्ञानामध्ये अडकून जो कर्म केलेलं आहे ते फक्त रजगुणी झालं. नाहीतर जो कर्म त्याला म्हणले खळाण, म्हणजे नुसता आवाज मोठा. स्वर्ग गाजे तर स्वर्गाचा अर्थ ना आपल्याला सुख असा करता येईल. म्हणजे त्याचं जे कर्म आहे ते केवळ भौतिक सुख उपलब्धी करतं. कारण की स्वर्गाचा जो विचार आहे, मग त्याला हा कळतच नाही का ही कर्माच्या द्वारे मला जीवनामध्ये मी सुटका करू शकतो. पण त्याची सगळी कर्माची प्रवृत्ती फक्त कशासाठी आहे, सुख आपल्याला कसं, मोठ्यातलं मोठं सुख कसं, या दृष्टीने तो त्याच्यामध्ये पळतोय पायाला भोवरे बांधून. असं बरोबर. तमाचे धारसे वाढ, तमाचे धारसे वाढ म्हणजे या माया नदीमध्ये काय, तमाची मोठी धारे म्हणले. सत्वाचे स्थिरपण जाड, सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर. दोनच गुणांचं वर्णन आलं काय, रजगुणाचं झालेलं अगोदर. आता ती जी नदी आहे त्या नदीमध्ये ही धार आहे, पण सत्वगुणाच्या ठिकाणी काय आहे, स्थिरता आहे, पाणी आहे. बरोबर. पाण्यामध्ये जी स्थैर्य आहे त्या पाण्यामध्ये ती काय आहे, आता बघा पाणी तर चाललेलं आहे, बरोबर की नाही, बुडबुडे आहेत, काही ठिकाणी भोवरे आहेत, काही ठिकाणी गाळ आहे, पण असंही काही पाणी चाललंय जे अत्यंत स्थिर आहे, त्याच्यामध्ये गढूळपणा नाही, असंच आहे. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये सगळे गुंतलेले आहेत. कोणी भ्रमामध्ये गुंतलेलं आहे, कोणी अविद्येमध्ये गुंतलेलं आहे, त्याच्यानंतर असे ह्या विकारांमध्ये गुंतलेले आहेत, काहींच्या ठिकाणी लाट आहेत, पण काही असे आहेत नावाला जीव आहेत, पण त्यांच्या ठिकाणी काही प्रचंड स्थिरता आहे. म्हणजे मल विक्षेप परिपूर्ण निवृत्त आहे की नाही. असं पण काही ठिकाणी पाणी आहे, जी वस्तू आहे तशीच दिसते, काही ठिकाणी स्थिर राहतं. म्हणजे ही जी माया आहे तर ती मायेचं जी सगळं वर्णन केलं,
पण हे हे जी आता ही जी सगळी माया नदी चाललेली आहे, ह्या नदीमध्ये बाबा ह्या नदीमध्ये काही ठिकाणी भोवरे आहेत, पण सगळीकडेच भोवरे नाहीत ना. काही ठिकाणी काय आहे, संथ पाणी पण आहे. काही ठिकाणी तशी जोरात वाहते. काही ठिकाणी जोरात वाहते. काही ठिकाणी काहींच्या पाणी स्थिर आहे. ठिकाणी काय आहे, काहींच्या ठिकाणी नुसताच रजोगुण आहे, काहींच्या ठिकाणी नुसती तमोगुणाची धार आहे, हो. आणि काहींच्या ठिकाणी काय आहे, प्रचंड स्थैर्यता आहे, पूर्ण स्थिर गंभीर आहे. मग जो स्थिर गंभीर आहे तो गुंतलेला आहे, पण त्याला मी सापडणार बरोबर. तो असं म्हणून ते स्थिरपणाचं हा असं हा ठरवलं असं. सत्वाचे स्तंभ स्थिरपणा झाड किंबवना हे माया नदी दुवाड. म्हणजे फार काय सांगावं, ही माया नदी अशी आहे की ही दुवाड आहे, म्हणजे कठीण आहे. नाही तर आतापर्यंत आपण फक्त ती माया नदीला असं निगेटिव्हच इमेजनी पाहत होतो. निगेटिव्हच चर्चा केली ज्ञानोबरांनी यामध्ये ही हा. सगळी, पण त्याच्यात एक गाभा ठेवला असा सत्वाचे स्थिरपणा झाड. सत्वाचे स्थिर पण त्या नदीमध्ये पण आहे. हा. ही सगळी जरी गुंतलेली असेल तर पण काही गुंतलेलीच आहेत, पण त्याला ती वस्तू परमात्मा आहे तशी राहण्याची ते आहे ते. आहे हा बरं. पय पुनरावृत्तीचे ने उभडे झळंबती सत्यलोकीचे हुंडे घाये गडबडती धोंडे ब्रह्म गोलकांचे. म्हणजे काही लाटा इतक्या असतात, इतक्या जोरात लाटा येतात का ते काय होतात, पर्वताच्या म्हणजे ज्या ठिकाणी उंच कडा असेल तिथं आदळतात आणि पार भिंतीच्या वर जाऊन रस्त्यावर पडतात. अशा काही लाटा असतात ना, तशा प्रकारे पुनरावृत्तीचे ने उभडे, पुनरावृत्तीच्या लाटा म्हणले येतात आणि सत्यलोकीचे हुंडे झळंबती. म्हणजे यांना सांगायचं काय, सत्यलोकीचे हुंडे म्हणजे ब्रह्मदेवाला देखील काय होतं, या माया नदीमुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तर पै पुनरावृत्तीचे ने उभडे झळंबती सत्यलोकीचे हुंडे म्हणजे पुनरावृत्ती रूपी कोणी असणारी ही एक लाट, मोठी लाट. ती लाट कुठपर्यंत गेली म्हणले, झळंबती सत्यलोकीचे हुंडे. सत्यलोकामध्ये असणारा जो काही मोठा मोठा बुरुज आहे, तो बुरुज देखील त्या लाटाने हलतो. मग त्याला देखील पुनर्जन्म घ्यावा लागतो. कोणाला? ब्रह्मदेवाला. हे सांगायचंय. घाये गडबडती धोंडे ब्रह्म गोलकांचे म्हणजे म्हणजे सत्यलोकामध्ये असणारे जे काहीतरी देवता आहेत त्यांना देखील जन्म घ्यावा लागतो. देवतांचं पण आणि हा. आता हे तर आहेच आहे. आता जे नरकात आहेत ते नरकातली लोक याच्यावर मृत्यू लोकात येणार येणारच हे आहेत. ठीक आहे, मग स्वर्गातली येणार नाही हा. का? स्वर्गातली सुद्धा खाली म्हणजे येणारच सर्वात आहे. उंच सांगायचे, खालचे येणारच आहे. खालची तर येणारच आहे. मग वरचे पण येणार. वरचे पण त्यांचा मग वरचे येणार म्हणजे खालचे येणारच. मग पुण्याची पावटी सही, हा. ते सुद्धा इथे येणार आहे. हो. ती येणार म्हणजे ती लाट आहे. बरोबर. एक एक. हा. असं तो क्रम ती लाट तिथपर्यंत गेली आणि पुन्हा खाली आली. खाली आली. हा. वरची लोक कशी खाली येतात हे हा, सांगायचं. हे सांगायचे. घाये ब्रह्म गोलकाचे धोंडे गडबडती. मग त्या लाटेच्या आघाताने म्हणले ब्रह्मरूपी जो काय गोलक आहे, त्या ब्रह्मरूपी गोलकाचे ब्रह्मांडाचे असणारे धोंडे कोसळून पडतात. बरोबर. त्याने सांगायचं असं पुन्हा ब्रह्मांड नष्ट होतात असं आहे ना, म्हणजे पुन्हा हे उत्पन्न करतात. आनंद ब्रह्मांडे उदरी हरी असं म्हणले काय. तया पाण्याची वहिलेपणे अजूनही न धरती भोभाने. त्या पाण्याची वहिलेपणे, त्या पाण्याचं वाहन इतकं आहे म्हणले, पाण्याच्या वाहनाने अजून देखील भोभाने न धरती. अजून देखील ते म्हणजे ते अजून देखील ते पाणी थांबत नाही. म्हणजे ते पाणी काय सारखं वाहत राहते. ऐसा हा मायापूरक कवने तरी जे लगा. थांबत नाही म्हणजे काय, त्याचा अर्थ असा होतो, आता ते वरून खाली आलेत, इतके आदळलेत, मग आता तरी ते शांत व्हायला पाहिजे. आता नाही. त्यांचा प्रवास शांत, पण त्याचा होणार नाही, कारण इथं आलेत आणि इथं त्यांनी संतांना शरण गेले नाहीत ते. आणि संतांना शरण न गेल्यामुळे ते काय करत राहतात, अविवेकाने कर्म करत राहतात, अकर्म करतात. कर्म दोन्ही त्यांना पुन्हा काय करतं, फिरवीत राहतं. असं फिरत राहत. हा, मायेचा पूर म्हणजे काय, पुनरपी जननम पुनरपी मरणम, हा मायेचा पूरच आहे. एवढं तो काही त्यांचं थांबत नुकसान नाही. झालं, एवढी अवकाळ तर झालेलीच आहे, पण आता तरी अवकाळ शांत व्हावी आपली, असा विवेक त्याच्या ठिकाणी नाही राहतच येत. नाही. बरोबर. ऐसा हा मायापूर कवने तरी जे लगा. भगवंत म्हणतात असा हा मायारूपी पूर कवने तरी जे लगा. येथ एक नवलाव. याच्यामध्ये नवलाव एकच आहे की जो जो तरुणो पाव कीजे. ही मायारूपी असणारी नदी तरुण जाण्याकरता आपण जो जो उपाय करावा तो तो अपाव होय ते एक. जो उपाय करावा तोच काय होतो, अपाय. जो उपाय करावा तोच काय होतो, अपाय. चांगलं करायला जावं तर ते काय होते, वाईट होते. जो उपाय करावा, एखादी गोष्ट सुखाकरता करावी तर ती काय होती, दुःख म्हणून प्राप्त होते. सुख लिवणे काय, दुःख लिवणे सुखाची अंगी सळित जगाली. तसं झालं नाही. जगाला काय करतंय म्हणलं, हे सुख दुःखामध्ये टाकतं. झालं काय म्हणलं, दुःखाने काय घातले, सुखाचे कपडे घातलेले आहेत. म्हणून एक नवलावं किंवा जे जे याच्याकरता कर्म करावं, मग ते कर्म मनुष्याला काय म्हणले बंधनामध्ये टाकतं.
असं हे लोकांना हे संसार बंधनातून सुटण्यासाठी मग अनेक वेगवेगळे आता हे आता आपला अद्वैत संप्रदाय झाला, हो अन्य पण काही द्वैती संप्रदाय आहेत, विशिष्टाद्वैती आहेत किंवा द्वैताद्वैती पण आहेत. मग हे लोकांनी उपाय काय दिलेले, काही कर्माचा उपाय सांगितलाय हो याच्याकरिता, आणि काही लोकांनी काय सांगितलं फक्त उपासनेचा विचार सांगितलाय. ते ज्ञानाला म्हणजे अद्वैताला बिलकुल स्थान पण देत नाही पूर्ण द्वैती लोक. हो मग त्यांचे उपाय नाहीत का? मग त्यांचे पण उपाय आहेच ना. पण खरं जर आपण फार बारीक जर विचार केला तर त्यांचे जे उपाय आहेत ते त्या ह्याच्यातून सुटू शकत नाही. का सुटू शकत नाही? समजा त्यांनी उपासनेमध्ये प्रवृत्त झाली, भगवंताची फक्त भक्ती जरी केली तर त्याच्यातून काय उत्पन्न होणार? पुण्य. पुण्य उत्पन्न गेल्यावरती जाणार कुठं? वरती गेल्यावरती पुन्हा येणं आहेच ना त्यांना. ज्ञानोबरांची म्हणून अशी उभी आहे, ज्ञाना वाचून एके उपाय करशी जितके ते गुंफीसी अधिके रुखी रुखी बरोबर आहे. वाचून ज्ञान विनय बरोबर आहे. असं आहे ना. मग आता कोणी काय काय उपाय केला त्याचं वर्णन केलं. एक स्वयंबुद्धीच्या बाहेर गाली तयाची शुद्धीची नाही. एक काय झालं स्वयंबुद्धीच्या बाही, कोणी काय झालं मनानेच तरण्याकरता म्हणजे स्वतःच्या बाहुबलावर स्वयंबुद्धीच्या बाही आपली असणारी स्वतःची बुद्धी हीच कोणी एक बाहू, त्या बाहूने काय झालं म्हणजे आम्ही आता हा मायारूपी पूर काय म्हणे पुरातून आम्ही तरुण जाणार पोहून जाणार. रेगाले तयाची शुद्धीची नाही. त्यांनी उडी टाकली कशामध्ये? या पुरामध्ये. ते कुठे गायब झाले काही कळलंच नाही. म्हणतो कोण ना काय मनोमार्ग गेला तो ते त्याची मोकला. इतका जोरात वाहणारा पूर, त्याच्यामध्ये एकाने काय केली टाकली उडी पोहण्याकरता, तर कुठे गायब झाला काहीच कळलं नाही. रेगाले तयाची शुद्धीची नाही. एक जाणीवेचे डोही गर्वेची गिळले. जाणीवेच्या डोहामध्ये म्हणजे ज्ञानाच्या डोहामध्ये गर्वेची गिळले. गर्वाने गिळून टाकलं म्हणजे मगरानेच का मगरीनच. जाणीवेचे डोही गर्वेची गिळले. त्यांना काय केलं? जाणीवेच्या डोहामध्ये अभिमानाने गिळून टाकलं असते. त्या ठिकाणी पोहलं तर काय असते? त्या ठिकाणी समुद्र जागा सपाट असते. काही ठिकाणी समुद्र जागा अशा आहेत का तिथं काही ठिकाणी म्हणजे तिथं काही खोली सांगता येत नाही कुठं काय खड्डा आहे. म्हणून सहसा काय असतं त्या ठिकाणी स्नानाकरता आंघोळ करण्याकरता प्रतिबंध असतो. समुद्रामध्ये काय आंघोळ करण्याची जागा ठरलेली असते, या ठिकाणी केलं तर ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी ती खोलीची माहिती असते किती आहे. तसं नदीची या ठिकाणी अपरिचित ठिकाण आहे, त्या ठिकाणी माहिती नाही, पण एकाने घेतली उडी मग जाणीवेची डोही गरिबीची गेली गेला कुठे खड्ड्यात. आता याच्यामध्ये थोडं तात्विक अर्थ असं पण आहे, कारण आपण ज्ञानाकडे प्रवृत्त होतो. ज्ञानाकडे प्रवृत्ती कशासाठी? ज्ञान प्राप्तीसाठी नाहीत, खरं तर मोक्षासाठी आपण मोक्षासाठी. हो. पण त्या शब्द साम्राज्यामध्ये जर आपण गेलो तर त्या साम्राज्यामध्ये आपण कशासाठी तिथे आलो हे माणूस विसरून जातो नाही बरोबर. आणि त्या याच्यामध्येच अडकून बसतात, त्या शब्दांमध्ये अडकून बसतात, त्यांना तिथूनच बाहेर निघता येत नाही. मग त्यांना जो मुख्य तात्पर्य अर्थ काय तो कळतच नाही शास्त्राचा, त्याच्यामध्येच अडकून बसतात. एकी वेदत्रयाची या सांगडी घेतल्या अहमभावाच्या धोंडी. वेदत्रयाची या सांगडी म्हणजे तिन्ही वेद हेच कोणी एक नाव नाही. वेदत्रयाची मी ते आपल्याला असं पण अर्थ करता येईल बाबा. वेदत्रय म्हणजे वेदांनी 3 गोष्टी सांगितल्यात, कर्म, उपासना आणि ज्ञान. तीन ज्या हे गोष्टी सांगडी घेतल्या अहमभावाच्या धोंडी. 3 वेदाच्या होडीमध्ये बसल्या का ना, म्हणजे हीच कोणी एक होडी म्हणजे जहाज, होडी नाव, पण त्याच्यामध्ये बसले. पण काय झालं? अहमभावाचे धोंड म्हणजे अहमपणाचे दगड घेतले त्या ठिकाणी, म्हणजे अहमभाव मनामध्ये धरला, अहंकार. त्रयाच्या सांगडी घेतल्या अहमभावाच्या धोंडी म्हणजे एक काय होते? तिन्ही वेदाचे जाणते होते परंतु मनामध्ये होता अहमभाव. मग ते काय झाले? गर्वाच्या तोंडामध्ये गिळले, त्यांना गर्वाने गिळून टाकलं. तसं वेदत्रयाची या सांगडी, सांगडी म्हणजे नाव, ते नावामध्ये बसल्यानंतर पण त्यामध्ये काय घेतले? मोठा मोठाले दगड घेतले. मग ती नाव तारील का? आपल्याला वाचेल? ती तारणार नाही, ते आपल्याला बुडवणार. एकी वयस्सेचे जाड बांधले ते मंथाच एक आसे लागले. एकी वयस्सेचे जाड तारुण्य म्हणजे काय? एक काही जण म्हणले तारुण्यामध्ये होते, पण तारुण्यामध्ये काय झालं? ते कामाच्या मागे लागले. मग कामाच्या मागे लागून त्यांना काय केलं? 20 रुपये मगरीने त्यांना खाऊन टाकलं, असा एवढा याचा अर्थ आहे. पण असा अर्थ कसा करायचा की वयस्सेचे जाड बांधले म्हणजे त्यांनी कंबर कसलं म्हणजे नदी तरून जाण्याकरता. आणि मंथाचे कासे लागले म्हणजे मदनाच्या कासेला, म्हणजे काय? तरुण जाण्याकरता कोणाचा आश्रय घेतला त्याने बा. काशीला लागले म्हणजे काय? जो काशी लागून तरी एखाद्याच्या कमराला मिठी मारली. पण ती कोणाच्या कमराला मारली? यांनी मदनाच्या कामाच्या कमराला मिठी मारली. मग त्यांना कोणी गिळलं? 20 रुपये मगरीने त्यांना गिळून टाकलं. सर्व अर्थ त्याचा म्हणजे काय? तारुण्यामध्ये विषय ओढी भुलेले जीव, ते म्हणतात ना बाळपण गेले नता तारुण्य देशे विषय व्यथा. विषयाच्या मागे लागून त्यांना काय केलं? 20 रुपये मगरीने त्यांना खाऊन टाकलं. आता वार्धक्याच्या तरंगा माझी मती भ्रंशाचा जरंगा.
वार्धक्यरूपी असणारे तरंग, म्हातारपणारूपी असणारी लाट, त्या म्हातारपणारूपी असणाऱ्या लाटेमध्ये बुद्धिभ्रंशरूपी जाळ. बुद्धीमध्ये म्हातारपण आल्यानंतर ते लोक म्हणतात म्हातार झाल्यावरती माणसाला चढत हा. गावाकडे असे म्हणतात ना. हा क्षमता तर खरं काय आहे ती कमीच आहे. कमीच आहे. ती तरी थोडीफार ठीक असते पण ती तारुण्यामध्ये ठीक. हा बालपणी तर कळत नाही, तारुण्यामध्ये ठीक होती पण ती विषयाच्या नदी लागतं. आणि वृद्धपणी प्रवर्तले चिंता म्हणले ना. आणि वृद्ध बुद्धी तर त्याची बुद्धी ऑलरेडीच मग ती काय संपलेली राहते, हा. परम म्हणजे भगवत प्राप्तीच्या काही योग्यतेची नाही मग ते काय बोलत असते ना म्हातारपणामध्ये मतिभ्रंश ते काय बरोबर आहेत ना. कंपनी आहेत ना हा तर त्यांचा डायरेक्ट प्रोटोकॉलच असा आहे की फक्त 40 वयाच्या आतमध्येच फक्त तिथे सीईओ होता. म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स वगैरे असतात हो ना, ना. मग आपण काय म्हणतो वय वाढलं त्याचा अनुभव वाढला, नाही. त्या अनुभवाला सुद्धा किंमत देत नाही नाहीत. ना. ते 40 वयाच्या आतपर्यंत त्याला सीईओ ठेवतात. 40 वय झालं की त्याला बाजूलाच करतात. आता आपण कसं पंतप्रधान वगैरे हे करतो एका याच्यापर्यंत, पण ते जे असं ह्या मोठ्या लोकांचं सर्टन तेवढं लिमिटच आहे की ह्या वयापर्यंत डिसिजन घेण्याची जी क्षमता आहे ह्या वयाच्या पुढच्या लोकांना खरोखर डिसिजन घेण्याची तेवढी क्षमता नाही जी तरुण लोक घेऊ शकतात. मग 40च्या पुढच्या ते तेवढं इतकं प्राधान्य देत नाही वयातले. म्हणजे अनुभव जरी असला तर त्या अनुभवाचा काय उपयोग नाही, त्यांची बुद्धी तेवढी आता ही नाही राहिली चाणक्ष असं. वार्धक्याच्या तरंगा म्हणजे वार्धक्य रूपी लाट, मग त्यामध्ये मतिभ्रंशाची जरंगा म्हणजे मती बुद्धीचा भ्रंश होणे हाच कोणी एक जाळ. मग त्या जाळामध्ये अडकल्यानंतर काय तर चाहू बाजूने काय करतो त्या जाळामध्ये अडकतात. म्हणजे नावाला पोरं हा जरंगा म्हणजे काय, जरंगाला काय दिली, जरंगा म्हणजे जाळ. जाळ केव्हा मनुष्याला गुंतून टाकतं म्हातारपणामध्ये. म्हातारपणारूपी लाट आल्यानंतर हे मतीचा भ्रंश होणे हेच कोणी एक जाळ. त्याने काय होतं, जाळच म्हातारपणामध्ये जाळच असते बाबा. जाळच असते का इतका गुंतलेला असतो ना तो म्हातारपणामध्ये. हो. नातवंडांचा हे सगळे जाळच ते खरं. जाळच ते जे झाड आहे ना हेच झाड आहे त्याचं. नातू ही माझी नात, तिचं लग्न हे ते सगळे ह्या सगळ्या जाळ्यामध्ये तो पूर्ण गुंतलेला असतो. माईंनी सांगितलं, माईंनी मला एक भारी दगड घेऊन चालला कशाला आज बाबा दगड कशाला चालले काही नाही. तुकाराम शास्त्रीजींच्या पत्नी आहेत ना, म्हणजे होता आता मतिभ्रंशाचा जरंगा. जाळ्यामध्ये सापडल्यानंतर शोकरूपी काय त्या काठावर आदळतात. आता जाळ्यात अडकलं ना, बाहेर तर पडताय ना, लाट आली आदळली कुठं त्या कड्यावर आदळली, मग त्याच्यावर आदळतात. मग त्याला काय होतं, शोक होतं म्हणजे दुःख होतं. आणि पुन्हा काय सांगितलं, क्रोधाच्या आवर्ती दाटत. म्हणजे पुन्हा अजून क्रोधाच्या अजून लाटा आल्या आवर्ती, म्हणजे अजून भवरा आला आणि त्या भवऱ्यामध्ये सारखा फिरायला लागला क्रोधाच्या. म्हणजे होतं काय हा ना, आवर्ती म्हणजे काय, आता इच्छित वस्तू प्राप्त झाल्या दुःख झालं मग काय क्रोध येतो ना. क्रोधाच्या आवर्ती दाटत आपदा गिंधी चुंबी जत उधवला ठाई. आणि जर एखाद्या वेळेस ते वरती आले म्हणजे त्या दुःखातून म्हणजे तिथून वर आले तर आपदा गिंधी चुंबी जत म्हणजे आपदा रूपी गिधड त्यांना टोचतात. म्हणजे दुसरं अजून काही संकट प्राप्त होतं म्हणजे एका संकटातून बाहेर आले का दुसरी काहीतरी आपदा म्हणजे दुसरं अजून संकट येतं. त्याला काय उपाधी, गिधडाची. मग गिधड काय करतात, त्याला टोचा मारतात. हा आपदा गिंधी चुंबी जत उधवला ठाई. मग दुःखाची नि बरबटे बोंबले. पुन्हा काय म्हणले, दुःख रूपी चिखलामध्ये अक्षे म्हणजे फार माखून निघतात. दुःखाचे बरपटे बोंबले. काय दुःखरूपी चिखल त्यांच्या पूर्ण अंगाला लागतो म्हणजे सर्व अंगाला दुःख होतं. पाठी मरणाची रेवे रेवले. पुढे फसतात. नंतर मरण रूपी असणारी वाळू, त्या वाळूमध्ये काय करतात, फसतात. वाळूचे ना किती पळणार असला वाळूमध्ये पळून दाखते माणूस. नाही पळून का माणूस वाळूमध्ये, चालता येत नाही नीट. एक पाय रुतला का दुसरा रुत होतो वाळू. म्हणजे तसं मरणाची रेवे रेवले म्हणजे केव्हाही सांगायचं त्यांना, सारखे मरत राहतात बा हे सांगायचं असं ना, सारखे मरत राहतात, मरून मरतात. काय आहे हे चिखल म्हणजे इतकं दुःख आहे, क्रोध निर्माण होते आपल्यासारखं होत नाही. सगळं ते पाहत असते, सगळं पोरं नीट करते नाही, काय नाही. हा त्यांचं ऐकत नाही, त्यांना काही महत्व नाही, असं पूर्ण जीवन दुःखाचं आहे. म्हणजे त्या सगळ्या याच्यामध्ये ते गुंतलेले आहेत. बरं ते दुःख तर असू द्यात,
त्याच्या पुढे दुसरं असं दुःख उभं राहिले की उद्या जाते का काय, आज जाते अशी आज त्याला हा, guarantee. मरणाची आणि रे समजा- बरेवले. समजा त्याचं कोणीतरी फोन आला का ते तुमच्या वयाचे कोणीतरी होते ते गेले, हा. असं आलं की त्याला पुन्हा लगेच मरणच दिसतंय पुढं. हो, आपण आपण पण जातो का जाणारच काय? आहे, हा, आणि आपण उद्याच जाणार आहे का उद्या काय? जाणार आहे. असं म्हणजे पुढे पण मरण दिसते ना. आता तर गुंतलेलंच आहे, आता आता दुःख वाटतं वेगळंच, पण पुढे उद्या मरणार याचंही दुःख त्याला सतत. मरणाची रे बरे म्हणजे त्याला वाटतं आता मरू शकतो आणि उद्या मरू शकतो बा. कदाचित आता मरण, कदाचित उद्या मरण, म्हणजे मरणाची हे रे दुःख- बरे वले. हे तर दुःख आहेच, आणि हे जाते ना जाते समजा जात तर नाहीच पहिली गोष्ट, पण पुढचंही दुःख त्याला इतकं सतत. म्हणजे सारखा फसत राहतो भाई, सांगायचं असं मला. गावामध्ये आमच्या कासे लागले ते वाया गेले, अशा प्रकारे जे कामाच्या काशीला लागले ते वाया गेले, म्हणजे ते संसारामध्ये बुडतात. एकी यजन क्रियेची पेटी बांधून घातली पोटी, ते सर्व सुखाच्या कपाटी शिरकवणे ठेले. एकी यजन क्रियेची पेटी, यज्ञरूपी क्रिया म्हणजे काय केले, एकाने काय केले, यज्ञ केले, भरपूर यज्ञ केले, मग ते कुठे गेले, स्वर्ग सुखाच्या, ते स्वर्गामध्ये पोहोचले. सरळ अर्थ म्हणजे काय, यजन क्रियेची पेटी, काहीतरी त्यांनी काय केलं, एखादी यजन पेटी पोटाला बांधली आणि ते या संसारूपी समुद्रातून या नदीतून चालायला लागले, म्हणजे आणि सकाळ ते सर्व उपासनेचा सुखाच्या स्वीकार कपाटी. करून. पेटी म्हणजे सकाळ हो, उपासनेच्या साधनेवरती कुठेतरी आरूढ त्या झाली ते. भागदारामध्ये जाऊन फसले ते, सोबत वजा असल्यामुळे. हे सरळ सरळ. दुसरं म्हणजे काय, यज्ञ करून स्वर्गाला गेले. नाही, यजन काय क्रियेची आज- पेटी. आजकाल लोक नाही का भरपूर तेच काय उपासना करते, हो. काही ज्योतिषशास्त्रात पाहतात, ताडकी तोडकी सुख कसं होईल आता, आणि अजून मी पुढे कसं हे करू, याच्यामध्येच फसतात. आणि ही मुख्य जी उपासना आहे साधन ती ते करत बाजूला नाही. राहतात. एकी मोक्ष लागावयाची या आशा केला कर्मबायाचा भरवसा, परी ते पडले वळसा विधी निषेधाच्या. म्हणजे मोक्ष प्राप्त करता एकाने काय केलं, कर्माचा आश्रय घेतला. कर्माचा आश्रय घेतला, परंतु काय झालं, कर्मामध्ये काय असतो, विधी निषेध असतो. मोक्षी लागावयाची या आशा केला कर्मबाह्याचा, म्हणजे कर्मरूपी असणारे बाहू, हा ना, कर्मरूपी बाहूवर त्यांनी भरवसा ठेवला, परंतु ते काय झाले, वळसा म्हणजे वळणामध्ये, भोवरामध्ये अडकले. कोणत्या, विधी निषेधाच्या. तुकोरा म्हणतात ना, तुका म्हणे विधी निषेधाचे डोही पडिले त्या नाही देव कधी. त्यांना असं वाटतं भरवसा त्यांनी मोक्षाची आशा तर खरी केली कशाची, मोक्षाची केली. आशा. आणि भरवसा कशावरती ठेवलाय, कर्मरूपी बाहूवर. कर्मरूपी बावीवरती. म्हणजे काय, त्याला 10वीची परीक्षा पास व्हायची, आणि जे पहिली ज्याचं शिक्षणच पहिली झाले त्याला शिक्षक बनवले त्यांनी, हा हा. आणि त्याच्यावरती 10वीची परीक्षा पास होईल का तो, नाही होणार. नाही. मग त्याला प्राप्त करायचा आहे मोक्ष, आणि त्यांनी घेतले सहाय्य, भरवसा, विश्वास ठेवला की कर्मातून कर्म. मला मोक्ष मिळेल. बरोबर. मग तो उपाय नाही तो अपायच. जेत वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे. त्या नदीमध्ये म्हणले वैराग्याचे नाव पोहोचत नाही, विवेकाचा तागा न लगे, विवेकाचा असणारा लाग तिथं दूर लागत नाही. वरी काही तर ये योगे तरी उपाय येतो. कदाचित एखादा योगाच्या द्वारे त्या ठिकाणी तरुण जाईल, पण तो देखील एखादा विरळा. ऐशे तरी जीवाची ये अंगवणे, म्हणजे ऐशे तरी जीवाची अंगवणे म्हणजे जीवाच्या अंगच्या शक्तीने, स्वतःच्या सामर्थ्याने, ये माया नदीचे तरणे, या मायारूपी नदीमध्ये तरणं. हे कसं आहे म्हणले, हे कासयासारखे बोलणे म्हणावे पा. हे कसं आहे म्हणले, जरी अपत्य शेळा व्याधी आकळे, एखादा मनुष्य पथ्य पाळत नाही आणि त्यानं रोगाला जिंकलं, हे शक्य होईल का, नाही म्हणले. एखाद्याला शुगर आहे आणि त्याने साखर खात, तोच त्याने एखाद्याला शुगर आहे आणि तो सारखा साखर खात राहिला आणि त्याची असणारी शुगर नष्ट झाली, असं होईल का कधी, नाही. आम्ही आत्ताच एक अभंग पाठ केले बाबा, एके केली हातोफळी ठाया बळी पावले, खाया बळे पावले. हा, म्हणजे असं एखादाच कोणीतरी त्यांनी विरळ हातोफळी, ऐसा कोणी. पण आम्ही बळी, आम्ही आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा. किंवा ते दुसरं आहे नाही का, तुका मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. हे सगळं दुस्तरच आहे त्याच्यात. बरोबर. ऐशे तरी जीवाची, हा, जरी अपत्य शिळा व्याधी आकळे, किंवा साधूशी दुर्जनाची बुद्धी आकळे, किंवा साधू मनुष्याला दुर्जनाची बुद्धी जर कळली तर, का रागी सांडी सिद्धी आली साथी, किंवा एखाद्या लोभी मनुष्याला काही धन प्राप्त झालं आणि त्याने जर त्या धनाचा त्याग केला, त्याग करेल का एखादा लोभी मनुष्य? लोभी मनुष्य धनाचा त्याग करेल का? नाही करणार. रागी सांडी सिद्धी आली साठी, किंवा जरी चोरा सभा दाटे, चोराला सभा दाटली म्हणजे चोराला सभा पसनी पडली, हा, चोराला सभा काय झाली, पसली बा, किंवा चोरा सभा दाटे म्हणजे चोराला पावे, इथं दाटी करणारे, बरोबर. किंवा मग तो गळ मासा म्हणजे एखादा अंकुश आहे
समजा तो अंकुश काय करू शकतो, एखाद्याला मारू शकतो समजा. मारू शकतो, हो. पण असं होईल का कधी का त्या माणसालाच तो अंकुश खाऊन माशाने अंकुश पचावला वाचवला हा असं? असं नाही होऊ शकत. हा बरोबर. ना तरी भेडा उलटे विवसी झरी, भित्र्या मनुष्याला विवसी उलटे म्हणजे पिशाच त्याला काढून टाकता येईल का? भित्र्या मनुष्याला म्हणजे एखादा भित्रा असेल तो पिशाच्याला पालटू शकत नाही, म्हणजे एखाद्याच्या अंगातलं तो भूत काढू शकत नाही. कोण भित्रा? त्याला कोण पाहिजे? तो धट पाहिजे, मांत्रिक धट असावा लागतो ना. का भित्रा मांत्रिक एखाद्याचं भूत काढेल का अंगातलं? नाही काढणार ना, तोच भित्रा. पाडस वागूर करांडी, पाडस म्हणजे हरणाचं असणारं पाडस किंवा हरण, वागूर म्हणजे जाळ, करांडी म्हणजे कुडतडील का? नाही कुताडू शकत, ते फसलं का फसतं. का मुंगी मेरू ओलांडी, मुंगी आहे ती मेरू पर्वताला ओलांडील का? नाही ओलांडू शकत. तरीच मायेची पहिलं थडी देखती जीव, हे जर सर्व शक्य झालं तरच जीव मायेची पहिलं थडी म्हणजे मायेचं असणारं पहिलं तीर, या मायारूपी नदीचं असणारं पहिलं तीर जीव पाहू शकतील. म्हणून गा पणुसुता जैशी सकामा जे नैवेची वनिता, म्हणून गा पणुसुता हे पणुसुता जैशी सकामा वनिता न जिनवेची. हा काय सकामा वनिता न जिनवेची म्हणजे जो विषय मनुष्य आहे तो विषयानं जिंकू शकत नाही, उलट विषय त्याला जिंकितात. है ना. भोगता भोगा न भुगता वयमेव भुगता, तृष्णा न जिरणा वयमेव जिरणा, असं होतं ना. विषय मनुष्य विषयाला भोगत नाही, विषयानेच याला भोगलं. सकामान जिनवेची वनिता. पुरुष सगळ्या स्त्रियांच्या कंट्रोल मध्ये, सगळे पुरुष हो. पुरुषांच्या कंट्रोल मध्ये नाही. ते बी हे मायामय सरिता जीवान तरवे, तशा प्रकारे ही मायारूपी असणारी नदी जीवांना तरता येत नाही. या ठिकाणी कोण तरले? मग उदाहरण दिलं, येत एकची लीला तरले. या ठिकाणी एकच लीला म्हणजे सहज तरले. ते कोण? जे सर्व भावे, जे काया वाचा म्हणे जीवे सर्व सेवदार, अशा प्रकारे बाप रखमादेवर विठ्ठलाचा वारी कर, काया वाचा मनाने भगवंताला भजले, तया ऐलीच थडी मायाजाळ सरले. त्यांना म्हणले पहिल्या तिरला देखील जावं लागत नाही, ऐलीच थडी मायाजळ सरले म्हणजे त्यांना त्या पाण्यातून जावं लागत नाही. त्या माया नदीच्या अलीकडेच काय त्यांना पाणी संपतं, म्हणजे मी अलीकडे त्यांना तारतो, पलीकडे तारणं वेगळं. मी त्यांना अलीकडे तारतो, म्हणजे अलीकडूनच माया नदीच्या अलीकडच्या तीरावरूनच मी त्यांना तारून पलीकडे नेतो. है ना. तारू लागले बंदरी चंद्रभागेची येतिरी. तिकडे जाण्याच्या अगोदरच आपली आधी सुटका झाली. आता यांची हे जे लोक आहेत ना, हे समजा योग मार्गाचा आश्रय केलेले किंवा ज्यांनी ज्ञान मार्गाचा आश्रय केला किंवा अन्य साधनांचा ज्यांनी आश्रय केला, त्यांची सुटका कधी आहे? त्या थडावरती गेल्यावर सगळी साधना पूर्ण केल्यावरती समजा चुकून ते राहिले त्याच्यात. आता हे सगळं वर्णन आपल्या समोर सगळा प्रसंग आहे, आणि चुकून ते तिथे गेले, मग त्याच्यानंतर ते काय झाले? तरले. असं तसं भक्ताचं तसं नाही. भक्तांनी देवंडारी त्याला मांडीवर घेतलेले, अनाहताची हल्लरुगासी समाधी बोधी जाऊन ते आहे. म्हणजे इथं त्याला काय, इथं शेवटपर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच त्याचं काय म्हणजे याच्या साधनामध्ये पण सुख आहे, प्राप्तीमध्ये तर आहेच आहे, पण त्याच्या अगोदर साधन कालामध्ये पण सुख आहे. बरोबर. चालेले न वाटे घाऊन या गाथा वाटे, तशा प्रकारे. मग कसं तारला तो सांगितलं. जया सद्गुरु तारू पुढे. तारणारे कोण आहेत? सद्गुरु, जे अनुभवाचे कासे गाडे, ज्यांनी कास खसलेली आहे. कशाची? अनुभवाचे. जया आत्मनिवेदन तराडे आकळले, आत्मनिवेदन रूपी असणार तराफा सापडला. ब्रह्मनिष्ठ आहे. या गोळीमध्ये ब्रह्मनिष्ठेचा विचार सांगितलाय. जो आत्म याच्यावरती मुळात जो स्वतः बोधावरती आरूढ आहे, तोच इतरांना बोधावरती आरूढ करू शकतो. जो स्वतःच बोधावरती आरूढ नाही, तो इतरांना कसं काय बोधावरती आरूढ करू शकतो? स्वप्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपा. तसं याच्यामधले हे अनुभवाचे कासे गाढे, आत्मनिवेदन तरांडे आकळले. कास घालोनी बळकट म्हणले ना, झालो कळी काळावरी तिटत, केली पाय वाट भव सिंधू वरुणी. आत्मनिवेदन तराडे, आत्मनिवेदन रूपी तडाड म्हणजे होडी त्यांना प्राप्त झाली. किंवा याची नावाची नविदा भक्ती. हा, नवविधा भक्तीचं आत्मनिवेदन म्हणजे ज्याने सगळं जिंकून आलेलं आहे, मल विक्षेप निवृत्त करून आलेलं आहे, सर्व भगवंताला केलेली, आणि आता फक्त त्याचं ते पण प्राप्त केले, त्याच्यावरती त्याचा निश्चय पण झालेला आहे. असा जो कोणी आहे महात्मा, तो इतरांना आता तारू शकतो. जे अहमभावाचे ओझे सांडवणे, सोबत काही ओझ घेतलं नाही, म्हणजे अहमपणाचं ओझ एकटेच आहेत.
विकल्पाची या झुळका चुकवणे. विकल्पी वाऱ्याच्या झुळका चुकवणे म्हणजे काय, आता वारं जर आलं वा तर होडी कदाचित दुसऱ्या वाटेला जाऊ शकते, म्हणून विकल्परूपी वारा. विकल्पाची या झुळका चुकवणे. विकल्प विकल्प संकल्प आणि विकल्प. विकल्प कोणाच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी. आणि ज्याने याचं हे याच्यावरती आरूढ झालेलं आहे त्याच्या ठिकाणी मन तर राहिले का, मन हे राम झाले, मन हे राम झाले. त्याच्यामुळे ती संकल्प नाही का, विकल्प तरी आहे का, विकल्प सुद्धा नाही. त्या झुळका त्यांनी चुकवलेल्या आहेत संकल्प विकल्पाच्या, म्हणजे मनाला त्यांनी मुळातच बाजूला सारलेलं आहे इथं. हा म्हणजे तिथपर्यंत आईला तडीला येण्याच्या आधी त्यांनी काय काय केलं. विकल्पाच्या झुळका चुकवणे. अनुरागाचा निरुता पाणी ढाळ होणे. अनुरागाचा निरुता संसारावर पाणी सोडलेलं आहे. जी हरिधरीला म्हणी आणि दिले संसाराशी पाणी. अशा जय ऐक्याची या उतारा बोधाचा जोडला तारा. ऐक्यरूपी उतारावर बोधाचा म्हणजे ज्ञानरूपी हा तारा त्यांना प्राप्त झालेला आहे. सांगडी मग निवृत्तीच्या पहिलं ते राजे झेपावले म्हणजे प्राप्त झाले. ते उपरतीच्या वावी सेलत. उपरतीच्या म्हणजे या ठिकाणी काय दिलंय, पश्चाताप दिलाय. संकल्प निर्माण करणं. हो. आणि श्री गुरुला शरण गेल्यानंतर त्याच्या ठिकाणी भ्रमच ठेवला नाही सद्गुरूंनी, तर संकल्प विकल्प तरी उठतील का, संकल्प विकल्प त्याचे संपून गेलेले आहेत. म्हणजे हे सगळं कशामुळे झाले, भगवंताच्या शरणागतीमुळे. भगवंतानी काय केलं, त्याला सगळं म्हणजे मलविक्षिप्त त्याची निवृत्त झाली. आणि नंतर त्याचं जे ज्ञानासाठी लागणारे जे सगळ्या गोष्टी म्हणजे आवरणाची जी निवृत्ती ती त्यांनी बरोबर टप्प्याटप्प्याने ते सगळं करून टाकले. आणि तो ऐक्यबोधावरती आरूढ झालेला आहे. पण असं मनाने ऐक्यबोधावरती आरूढ होईल का सद्गुरूला शरण न जाता? नाही ना. मग त्याचे एक संकल्प निघेल त्याला पण वाटेल, पण मला असं वाटतंय, मला असं वाटतंय. या संकल्प विकल्पामध्ये त्याचा अख्खा आयुष्य एक स्वयंबुद्धीच्या बाहेर रिगाले तयारी शुद्धीची नाही. सद्गुरूंना शरण गेल्यानंतरच काय ऍडव्हान्टेज ते सगळं आता हे त्याच्या कशी सहज झालीत. हा ते उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचीने थावे पेलत. मग निघाले अनकलित निवृत्तटी. वैरागरूपी हाताने पाणी तोडीत. मीच परमात्मा आहे अशी समजून हेच कोणी एक बळ त्याने तोल सांभाळीत. अशा रीतीने कसल्याही अडचणीत न पडता निवृत्तीरूपी काठावरती बाहेर निघाले. येणे उपाय मज भजले ते हे माझी माया धरले. अशा प्रकाराने येणे उपायाने या एका उपायाने जे मला भजले शेवटचा मुख्य उपाय ते हे माझी माया धरले. तेच ह्या माझ्या मायेला तरून जातात. परिभक्त आईसे विपाहिले. पण असे भक्त कसे आहे म्हणले, विपाहिले म्हणजे विरळे आहेत, बहु असं नाही, पुष्कळ नाहीत. जो मनुष्य ज्ञान मार्गाचं, आम्ही तर भक्त आहोत, पण खरा जो भक्त आहे तो ज्ञान मार्गाचाच. कारण की जेव्हा तो शरणागत झालाय म्हणून तो त्या विचारावरती आरूढ झालाय. कारण की तो विचार कोणाचा आहे, तो खरा भगवंताचाच विचार आहे. भजताम प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. ज्या अर्थ त्याला तो विचार कळलाय किंवा त्याच्यावरती तो आरूढ झालाय, तो विचारच भगवंताचा आहे. भगवंताने त्याच्या ठिकाणी तो अधिकार निर्माण करून त्याच्या बुद्धीवरती तो आरूढ करून दिलेला हा विचार आहे. आणि तो कसा दिलाय, कारण की त्याचं तेवढे अंतकरण शुद्ध किंवा भगवंताने त्याच्यावरती कृपा केली, दया केली, काहीतरी झालं असेलच ना असं. म्हणून हा एवढा एकच उपाय. हा उपाय म्हणजे हा शेवटचा सोहम भावावरती त्याला आरूढ करून देणं. आणि सोहम भावावरती आरूढ केल्यानंतर मी ब्रह्म आहे म्हटल्यावरती हे बाकी सगळं बाजूला शेवटचं काय, मग निघाले अनकलित निवृत्तीसाठी. शेवट दिला